आज खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राला विश्वाला जे वेळ लावलं आहे, ज्या ज्ञानोबारायांनी माझ्या जीवेची आवडी पंढरपूर आणि निहुडी या संकल्पनेतून संपूर्ण विश्वाचे डोळे आज ज्या भगवान पांडुरंग परमात्म्याकडे लागलेले आहे, लागला टकळा पंढरीचा कै एकादशी आषाढीये या संतोक्तीप्रमाणे प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणात एक भाव निर्माण झालेला आहे की कधी काही भेटेल माझा मायबाप। या सगळ्या संकल्पनेतून संपूर्ण वारकरी संप्रदाय आज पंढरपूरच्या दिशेने वाटचाल सुरुवात होत आहे। मुद्दाम या महाराष्ट्र शासनाला एक सांगाव्याची गोष्ट वाटते, या मीडियाद्वारे सरकारला सांगू इच्छितो आम्ही की पंढरपूरच्या वाटेने येणारा आम्हाला खूप मोठे वाईट अनुभव आहे। आज विचार करा, वारकरी संप्रदाय असू दे किंवा हिंदू धर्म असू दे, हा हिंदू धर्म कोणत्याही एखाद्या धर्माच्या कार्यक्रमात आपल्या हिंदू धर्माचा प्रचार प्रसार कधीही करायला भेटलेला नाही आणि भेटणारही नाही। पण आमच्या हिंदू धर्माच्या कार्यक्रमात ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, अनेक सगळी लोक येऊन त्यांच्या धर्माचा प्रचार करतात। ही फार मोठी वाईट गोष्ट आहे। आज वारीच्या वाटेनं सुद्धा ख्रिश्चन धर्माचे अनुयायी त्यांचे ग्रंथ पुस्तकं वाटतात, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे। याच्यावर कुठंतरी निर्बंध कायमस्वरूपी लागला पाहिजे। त्याचबरोबर अनेक महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे अर्थात हिंदू धर्माची मंदिरं आहेत, त्या मंदिराच्या आसपास कमीत कमी 8-10 किलोमीटर मांस, मच्छी व दारूची दुकानं जी आहेत ही प्रामुख्यानं बंद झालीच पाहिजेत। हा एक अट्टहास आहे आमचा। अनेक वर्षापासून आम्ही आंदोलन यासाठी करतो आणि आज मला असं सुनील गणवटांच्या मुखातून ऐकलं की ह्या सगळ्या दुकानांना संतांची, राष्ट्रपुरुषाची, ईश्वराची नावं आहेत ती बंद 60% झालेत, पण एवढ्यावर नाही 100% परिपूर्ण बंद झालीच पाहिजेत। हा एक आमचा अट्टहास आहे आणि त्यामुळं आपली ही संस्कृती, संस्कार या जगाला, विश्वाला दिशा देणारा आपला हा भारतीय आणि हिंदू संस्कार समिती आहे। इतर धर्मीयाचे लोक आहेत, यांच्यावर फार मोठे गुन्हे आहेत, तरीही ते आम्हाला त्यांचा धर्म शिकवण्याचा प्रयत्न करतात। कमीत कमी 10 किलोमीटरवर वारीच्या दरम्यान असेल किंवा तीर्थक्षेत्र असतील, हिंदू धर्माचे जे तीर्थक्षेत्र आहेत, संतांची तीर्थक्षेत्र आहेत, तिथं 10 ते 15 किलोमीटरच्या पूर्ण एरियात दारू किंवा मच्छी, मटण हे दुकानं असता कामा नये।